नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरतीसाठी मागील वर्षाचे अत्यंत महत्त्वाचे ऑनलाईन स्वरूपात प्रश्न आणि उत्तरे. तर या ठिकाणी पाहू शकता क्वेश्चन फर्स्ट, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 42वी घटनादुरुस्ती म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य जे आहेत ते 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2, भारतातील पहिला बायोस्फिअर रिझर्व कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे निलगिरी आहे. म्हणजेच भारतातील पहिला बायोस्फिअर रिझर्व हा निलगिरी आहे. क्वेश्चन नंबर 3, भारताचे मॅग्ना कार्टा म्हणून कोणत्या कायद्याला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1858चा राणीचा जाहीरनामा. म्हणजेच भारताचा मॅग्ना कार्टा म्हणून 1858चा जो जाहीरनामा आहे त्या कायद्याला ओळखले जाते. क्वेश्चन नंबर 4, भारतीय राज्यघटनेतील कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील जे 21 हे कलम आहे ते जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार या संबंधित आहे. पुढील प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 5, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे कलकत्ता उच्च न्यायालय. म्हणजेच भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय हे कलकत्ता उच्च न्यायालय आहे. पुढील क्वेश्चन पाहू. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूची ही कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 7वी अनुसूची. म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील समवर्ती सूची ही 7वी अनुसूची या सूचीमध्ये येते. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 7, महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन 8, ऑपरेशन फ्लडचे जनक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत. म्हणजेच ऑपरेशन फ्लडचे जनक हे डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत. पुढील प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 9, भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेची प्रेरणा कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे अमेरिका आहे. म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील जी उद्देशिका आहे किंवा उद्देशिकेची प्रेरणा आहे ती अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. पुढील प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 10, साल्हेरची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1672 आहे. म्हणजेच साल्हेरची लढाई ही 1672 मध्ये झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण क्वेश्चन घेत आहोत ते 30 पेक्षा सुद्धा जास्त असणार आहेत आणि जे ऑनलाईन स्वरूपात फास्ट रिव्हिजन होईल अशा प्रकारचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न होतील. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 11, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. म्हणजेच भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ हे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन 12, भारतीय राज्यघटनेतील एकमेव नागरिकत्व ही संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन आहे. म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील एकमेव नागरिकत्व ही संकल्पना ब्रिटन किंवा युनायटेड किंगडम या देशाकडून स्वीकारलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन 13, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे कळसुबाई आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. पुढील प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 14,
पंचशील तत्वे भारताने कोणत्या देशासोबत स्वीकारली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे चीन आहे. म्हणजेच पंचशील तत्वे ही भारताने चीन या देशाकडून स्वीकारलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 15. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजेच भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान हे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1949 आहे. म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे 1949 साली झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 17. ग्रँड ट्रंक रोडचे बांधकाम कोणी केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर शेरशाह सूरी आहे. म्हणजेच ग्रँड ट्रंक रोडचे बांधकाम हे शेरशाह सूरी यांनी केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन 18. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे भाग 3 मध्ये आहेत. म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार हे भाग 3 या भागामध्ये दिलेले आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 19. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे कोयना आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे कोयना आहे. पुढील प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 20. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे सरोजिनी नायडू आहे. म्हणजेच भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ह्या सरोजिनी नायडू ह्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 21. भारतीय संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. म्हणजेच भारतीय संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा हे होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन 22. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे हिराकूड धरण आहे. म्हणजेच भारतातील सर्वात लांब धरण हे हिराकूड हे धरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन 23. भारताची पहिली अणुचाचणी कोणत्या ठिकाणी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पोखरण आहे. म्हणजेच भारताची पहिली अणुचाचणी ही पोखरण या ठिकाणी झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 24. भारतीय संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर BN राव आहे. म्हणजेच भारतीय संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार हे BN राव हे होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन 25. द गोल्डन थ्रेशोल्ड हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सरोजिनी नायडू आहे. म्हणजेच द गोल्डन थ्रेशोल्ड हे पुस्तक सरोजिनी नायडू यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन 26. महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे चिखलदरा आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे ठिकाण हे चिखलदरा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 27. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे सरदार वल्लभभाई पटेल आहे. म्हणजेच भारताचे पहिले उपपंतप्रधान हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते. पुढील प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 28. भारतीय राज्यघटनेतील कलम 368 कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे घटना दुरुस्ती आहे किंवा संविधान दुरुस्ती. म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील कलम 368 हे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 29. हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे महात्मा गांधी आहे. म्हणजेच हिंद स्वराज हे पुस्तक महात्मा गांधी यांनी लिहिलेले आहे.
नेक्स्ट क्वेश्चन पाहू अँड लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. महाराष्ट्रात लोकायुक्त संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1972 आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त संस्थेची स्थापना ही 1972 या साली झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले मागील वर्षाचे रिपीटेड झालेले क्वेश्चन की जे तुमच्या येणाऱ्या आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.